नमस्कार, शिल्पा होम किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण साखर किंवा मैदा न वापरता नाचणीचं पीठ आणि गुळाचा वापर करून चॉकलेट फ्लेवरचे मफिन्स कसे बनवायचे ते बघणार आहोत. नेहमी आपण मैद्याचा वापर करून मफिन्स बनवतो, पण नाचणीचं पीठ वापरून देखील खूप सॉफ्ट आणि टेस्टी मफिन्स तयार होतात. कसे बनवायचे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका बाउलमध्ये 1/4 कप म्हणजेच पाव कप दही घेतलंय. दही शक्यतो घट्ट घ्यायचं. आता हे दही एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि यामध्येच लागणार आहे आपल्याला 1/4 कप तेल. तर तेलसुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर अर्धा कप गुळाची पावडर किंवा गूळ बारीक किसून घेतलं तरीसुद्धा चालेल. तर साखरेऐवजी आपण गुळाचा वापर करतोय. आता हे विस्करनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे गुळाच्या ज्या गुठळ्या असतात तर त्या व्यवस्थित मोडून घ्यायचे आणि विस्करनी व्यवस्थित विस्क करून घ्यायचे. तर एक स्मूथ बॅटर असं आपल्याला तयार करून घ्यायचे. तर बघू शकता हे छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण पीठ ॲड करू. तर इथं एक मी चाळण घेतले आणि आता चाळणीमध्ये आपण 1 कप नाचणीचं पीठ घेतले. त्यामध्येच 1 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1 टेबलस्पून कोको पावडर आणि चिमूटभर मीठ. आता हे सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं. वापरलेल्या सगळ्या साहित्याचं प्रमाण अगदी अचूक आहे. तुम्हीसुद्धा हे प्रमाण वापरून नक्की एकदा मफिन्स बनवून बघा. अगदी परफेक्ट, गोड आणि सॉफ्ट असे हे मफिन्स तयार होतात. खाल्ल्यानंतर अजिबात विश्वास बसत नाही की हे नाचणीच्या पिठापासून आपण मफिन्स बनवलेले आहेत. तर इथे मी आता 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घेतले आणि अर्धा कप दूध घेतले. आता हे दूध आपल्याला थोडं थोडं घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सगळं एकत्र न घालता थोडं थोडं दूध घालून आपल्याला स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचे. तर विस्करच्या मदतीने हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर मी हे सगळं दूध वापरलेलं आहे आणि अगदी बरोबर अर्धा कप दूध आपल्याला इथे लागणार आहे. आणि आता एकाच डायरेक्शनमध्ये 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचे. खूप जास्त ओव्हर मिक्स करायचं नाही. आणि बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर हे छान असं तयार झालेलं आहे. तर यामध्ये मी 1 टेबलस्पून ओट्स घातलेले आहेत आणि 1 टेबलस्पून चोको चिप्स, ते सुद्धा मिक्स करून घ्यायचे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल. चोको चिप्स टाकल्यामुळे मफिनची टेस्ट खूप छान येते. आता इथे मी पेपर कप घेतलेले आहेत. यामध्ये आता बॅटर भरून घेऊया. तर हे मफिन्स मी मायक्रोवेव्हमध्ये कन्व्हेक्शन मोडवरती बेक करून घेणार आहे. प्रीहीट करून घेतलेला आहे. तर 10 मिनटं मी मायक्रोवेव्ह प्रीहीट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला 180 डिग्री सेल्सिअसवरती 20 मिनटासाठी हे मफिन्स बेक करून घ्यायचे आहेत. तर आता हे बॅटर मी भरून घेते. खूप जास्त पूर्ण भरून घ्यायचं नाही, थोडा भाग शिल्लक ठेवायचा, म्हणजे ते फुलल्यानंतर वरती येतं. तर आता सगळे कप मी असे तयार करून घेतलेले आहेत आणि वरून सुद्धा मी चोको चिप्स टाकलेले आहेत. आता हे मफिन्स तुम्हाला मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनमध्ये बेक करायचे नसतील तर गॅसवरती सुद्धा बेक करू शकता. तर गॅसवरती एक कढई प्रीहीट करून घ्यायची, म्हणजेच गरम करून घ्यायची झाकण ठेवून, आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे कप तयार केलेले त्यामध्ये 20 मिनटासाठी बेक करून घ्यायचे. याआधीची मी एक व्हिडिओ अपलोड केलेली आहे चॉकलेट मफिन्सची,
तर ती तुम्ही बघू शकता. ते मी गॅसवरती बेक करून घेतलेले आहेत. तर आता हे मफिन्स आपले 20 मिनिटानंतर छान असे बेक झालेले आहेत आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचे. त्यानंतरच आपण हे खायला घ्यायचे किंवा डिमोल्ड करायला घ्यायचे. तर आता हे व्यवस्थित थंड झालेले आहेत आणि बघू शकता खूप मस्त सॉफ्ट आणि स्पंजी झालेले आहेत. आणि मुलांना तर असे चॉकलेट मफिन्स खूप आवडतात. हे हेल्दी इन्ग्रेडियंट्स वापरून आपण इझिली घरीच आपण हे मफिन्स तयार करू शकतो आणि मुलांनासुद्धा खायला देऊ शकतो. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तर मी एक मफिन्स तुम्हाला काढून दाखवते आतमधून कसं झालेलं आहे ते. आणि बघू शकता मस्त सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि बघू शकता तुम्ही आतमध्ये सुद्धा खूप छान सॉफ्ट असं झालेलं आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.